अरे देवा भाऊ, तुम्ही किती आवा की भाव करून राहिले हा. महिलांचा अपमान, नारी शक्ती, नारी नारी वंदन, नारी चंदन. अरे काय देवा भाऊ. अरे त्या पंकजा मुंडे फक्त म्हटल्या होत्या की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे. तर तुम्ही त्यांना 10 वर्ष राजकारणातून बाहेर काढलं, तुम्ही त्यांना पाडलं, आहे का नाही. त्यांचाच घोटाळा बाहेर आला सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे कोणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे ना देवा भाऊ. असं नसतंय. बरं तुम्हाला एवढी महिलांचा हे करायचं आहे, सन्मान करायचा आहे, तर ज्या माणसांनी भारतीय जनता पार्टीसाठी आपलं आयुष्य झिजलं आणि वरती गेले ते दिग्वंत प्रमोदजी महाजन यांची मुलगी पूनम महाजन कुठं आहे. तिचा सन्मान आहे का नाही काय. बरं ठीक आहे, घराणीशाही तुम्ही काढून टाकता. आणि मग ते सोंड्या काय ते सोंड्या तो पोऱ्या त्याला काय येतं ढेकळं, त्याला ICCचा अध्यक्ष बनवलं आहे, क्रिकेट बोर्डाचा. हां, हे असा डोकरावणी चलतो, त्याला बॅट धरता येणार आणि पॅड धरता येणार. तिकडं बी तुमचं काही नाही. मग तुम्ही आता म्हणता की महिला, बरं ठीक आहे, महिलांचा एवढा सन्मान करायचा ना, तर सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करून टाका. करा बरं सन्मान. आहे का हिंमत. हां, नसेल तर RSSच्या प्रमुख आपल्या अमृताताई फडणवीसला करा, नाही तर नवनीत राणाला करा. किती करा ना महिलांचा सन्मान, तुमच्याकडं आहे ना. अरे त्या 33% आरक्षण तुम्हाला द्यायचंच आहे, तर ते 548मध्ये द्या ना. तिथं नाही का तुम्हाला, काऊन देत नाही. तिथं भेटत नाही. कोण विरोध करतं त्याला पाहू बरं आपण. जे विरोध करेन त्याच्या नाही ढोंगणाला चटके दिले तर मग बोलू आपण. ऐका नाही देवा भाऊ. पण देवा भाऊ तुम्ही ढोंग बंद करा, सोंग बंद करा.